शिकलेत काहीतरी एक आणि करतात काहीतरी एक, अशी बरीच लोक तुम्ही बघितलेत का? तर हा व्हिडिओ त्या लोकांना पाठवा. नमस्कार मित्रांनो, आजच्या या केस स्टडीज मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, काल मी अशा मुलीची काउन्सिलिंग केली ज्या पालकांनी मला सांगितलं की सर, आम्ही हिला समजावून थकलो, आमची अशी इच्छा आहे की तिने अकाउंट्स या फील्डमध्ये काम करावं, पण तिचं काहीतरी ड्रीम्स आणि तिचं गोल काहीतरी वेगळं आहे. तर आम्ही सर सांगून थकलो, सर तुम्ही एकदा प्लीज सांगा. जसा हा डायलॉग ऐकला तसं आम्हाला कळलं की बाबा काय चॅलेंजेस असतो. आम्ही त्यांना प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच्यानंतर फिंगरप्रिंट्स बघूनच आम्हाला कळालं. आणि माझा पहिला डायलॉग असाच होता, उलट डोकं चालतंय ना? तो बोलतो हो सर, पण तुम्हाला कसं माहिती? बोला ते फिंगरप्रिंट सांगते. आता हे उलट डोकं चालतं म्हणजे नेमकं काय, चला आपण जरा समजून घेऊया. मित्रांनो, आता हा जर रिपोर्ट जर तुम्ही नीट पाहिला, ओके, आता रिपोर्ट मध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या मुलीचा R2 बघा, आणि त्या R2 वरती खाली बघा काय लिहिलेलं आहे, RL दिसतंय का? येस मित्रांनो, तर हे RL म्हणजेच की हा एक फिंगरप्रिंट पॅटर्न असतो, ज्या फिंगरप्रिंट पॅटर्नला आम्ही म्हणतो रेडियल लूप. आता रेडियल लूप म्हणजेच की काय, की जसं काल मी काही व्हिडिओमध्ये सांगितलं बघा UL, ओके, अल्नर लूप, तसं हा आहे RL रेडियल लूप. म्हणजे हा दिसते सेम फिंगरप्रिंट, फक्त याचा फ्लो वेगळा असतो. तर या फिंगरप्रिंटला आम्ही म्हणतो उलट्या डोक्याची. उलट्या डोक्याची म्हणजेच की काय, की या लोकांचं जे थॉट प्रोसेस आहे ना, ती पूर्णपणे प्रवाहाच्या विरुद्ध असते. आता जसं एक्झाम्पल, ही मुलगी शिकली कॉमर्स, ओके, कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. आता ह्या मुलीला जे काही काम करायचं ना, ते शिपिंग इंडस्ट्रीमध्ये काम करायचं, ओके, आणि त्यासाठी तिला इथे नाही काम करायचं, तिला आउट ऑफ इंडिया जायचं, आणि आउट ऑफ इंडियामध्ये तिला चांगला स्कोप मिळतो, असं सगळं आहे, आणि तिकडे जाऊन या मुलीला त्याच्यात काम करायचं. आणि आता हे तिच्या डोक्यात घुसले आणि त्याच्यातच तिला पुढे काय पुढचं करिअर करायचं. आता हे बऱ्याच वेळा काही लोकांमध्ये तुम्हाला दिसतं, जे शिकतात इकडे, जातात बाहेर, किंवा शिकतात एक, करतात काहीतरी एक. आणि ज्यावेळेस अशा फिंगरप्रिंट्स आम्हाला प्रेझेंटेशन मध्ये किंवा सेमिनार मध्ये किंवा याच्यात आम्हाला दिसल्या, तर आम्ही त्या पालकांना सांगतो किंवा त्या व्यक्तीला सांगतो, बाकीच्यांचं सोडा हो, पहिले ह्या व्यक्तीची टेस्ट करून घ्या, की हा व्यक्ती प्रवाहाच्या उलटा जाणार आणि त्यावेळेस तुम्हाला ह्याला हँडल करणं खूप डिफिकल्ट जाणार. मग अशा वेळेस काय करायचं, कशा पद्धतीने काम करायचं, ह्या त्या व्यक्तीला सांगितलं. आता ह्या व्यक्तीला पण आम्ही काही गोष्टी सांगतो की जिथे त्याला काळजी घेणं गरजेचं आहे. पण जर काळजी घेतली नाही तर या फिंगरप्रिंटचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की जेवढी अप जाते, ओके, तेवढीच ती डाऊन होते. आणि ह्यांच्या लाईफचा पॅटर्न हा सारखा असाच असतो, झिगझॅग पॅटर्न. आणि जर हा पॅटर्न तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये नकोय, तर नक्कीच एकदा तुम्ही नो युअर ब्रेन टेस्ट करून घ्या आणि तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्ही याच्यातून मिळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि असंच प्रेम आमच्यावरती दाखवत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.